जन्मापासून पहिल्यांदाच नागरिकांच्या आवाजानं प्रशासनाला जाग आली. हो, हा सामान्यांचा, रोजच्या माणसांचा विजय आहे. कारण आय एम सिटीझननं जे मुद्दे मांडले ते आता ऐकले जात नाहीत, पाळले जात आहेत. ज्या ठिकाणांचा आम्ही उच्चार केला, जिथं घाण, बेफिकिरी आणि निष्क्रियता उघड केली, तिथे आज झाडू फिरतोय, काम सुरू झालंय. प्रशासनाला हालचाल करावी लागतेय. ही फक्त बातमी नाही, ही जनतेच्या शक्तीची घोषणा आहे. हो, अजूनही लाखो कोट्यावधींचा खर्च दाखवला गेलाय, पण त्या प्रमाणात अजून स्वच्छता नाही, सुविधा अजून नाही, जबाबदारी अजून दिसत नाही. आणि म्हणूनच आता फक्त आपण करदाता नाही, आपण नागरिक आहोत आणि सार्वजनिक सुविधा मिळवणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. जसं कर भरणं कर्तव्य, तसेच प्रशासनाला प्रश्न विचारणं हा हक्क. भ्रष्टाचार दिसला तर आवाज उठवणं हा हक्क आणि कुणाच्याही दबावाखाली गप्प बसणं ही तर लोकशाहीला दिलेली मृत्यूदंडासारखी शिक्षा आहे. एका नागरिकानं आनंदानं सांगितलंय, मी आय एम सिटीझनवर मुद्दा टाकला, दुसऱ्याच दिवशी काम सुरू झालं. आवाज कसा फरक घडवतो ते प्रत्यक्ष पाहिलं. दुसरा नागरिक भावनिकपणे म्हणाला, आम्ही गप्प राहिलो म्हणूनच आजवर लूट झाली. आता आम्ही बोलतोय आणि बदल घडतोय. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचा मोबाईल म्हणजे तुमचं शस्त्र आहे. मोबाईल तुमची ताकद आहे. जिथं घाण दिसली, जिथं अन्याय दिसला, जिथं भ्रष्टाचार दिसला, ताबडतोब व्हिडिओ काढा आणि आय एम सिटीझनवर अपलोड करा. ही तक्रार नाही, ही तुमच्या हक्काची साक्ष आहे. प्रशासन उत्तर देईल आणि नाही दिलं तर आपण डिजिटल आंदोलन उभारू. आधुनिक, शांत पण अटळ. जुनी न्याय मिळवण्याची यंत्रणा मागं ठेवा. हे तंत्रज्ञानाचं युग आहे. इथं न्याय मिळतो पुराव्यावर, तर्कावर आणि नागरिकांच्या सामूहिक आवाजावर. लक्षात ठेवा, नागरिक बदलला, बोलला की बदल घडतो आणि नागरिक जागा झाला की भ्रष्टाचार पळतो. मी आहे नागरिक, मी हक्क मागतो, मी प्रश्न विचारतो आणि माझ्या आवाजानं बदल घडतो. कारण आय एम सिटीझन.